आज आपण अर्थाचे स्वरूप या संदर्भात चर्चा करतो आहोत. भाषा विज्ञानामध्ये वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीचा विचार करताना आपल्याला वाक्यविन्यास आणि त्याच्यानंतर येणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अर्थविन्यास. अर्थाचा अभ्यास करताना आपल्याला अर्थाचं विन्यासाचं स्वरूप समजून घेताना अर्थाचा तात्विक आणि वैज्ञानिक स्वरूपात केलेला अभ्यास म्हणजे अर्थविचार किंवा अर्थविन्यास असं आपण त्याला म्हणतो. अर्थनिश्चिती करण्यासाठी काही व्याख्यांचा विचार आपल्याला करता येईल. त्यातला पहिला व्याख्या जी केली जाते ती म्हणजे अर्थ म्हणजे निर्देश. आता अर्थ म्हणजे निर्देश अशी जी व्याख्या केली जाते त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द हा कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या वस्तूचा निर्देश आपल्याला त्यातून होत असतो. उदाहरणार्थ समजा नदी, घोडा किंवा कापड ही जी सामान्य नामं आहेत. या सामान्य नामातून काही एक वस्तूचा निर्देश आपल्याला होतो. त्याचबरोबर किंवा राम, सीता किंवा डॉक्टर आंबेडकर या शब्दांमधून आपल्याला काही एक नाम किंवा विशेष नामांचा आपल्याला काही अर्थ त्याच्यातून होत असतो. किंवा उंच, मऊ, दाट ही जी विशेषणं आहे या विशेषणांच्या मधून काही गुणविशेषांचा निर्देश त्याच्यातून करतात. तर हळूवार किंवा झरझर, झटपट किंवा पटपट ही क्रियाविशेषणं काही वृत्तीच्या पद्धतीचा निर्देश करत असतात. पण या सर्व गोष्टीमध्ये या व्याख्यामध्ये अर्थ म्हणजे निर्देश या व्याख्यामध्ये सर्व शब्द समाविष्ट होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ व आणि की इत्यादी यांचा काही निर्देश होत नाही. किंवा स्वर्ग, नरक किंवा गंधर्व हे जे शब्द आहेत या शब्दांनी जे निर्देश झालेले वस्तू आहे त्या वस्तूंचं की अस्तित्व आपल्याला सांगता येत नाही, कारण त्या काल्पनिक आहेत. आणि त्यामुळं अर्थाची निर्देश ही जी व्याख्या आहे ही आपल्याला नीटपणे किंवा परिपक्व अशी सांगता येत नाही. अर्थाची दुसरी एक महत्त्वाची व्याख्या आपल्याला सांगता येईल ती म्हणजे अर्थ म्हणजे प्रतीक किंवा प्रतिमा. आता अर्थ म्हणजे वस्तुमार्थाचा निर्देश किंवा अर्थ ही एक जी व्याख्या याच्यापेक्षा व्यापक अशी व्याख्या आपल्याला अर्थ म्हणजे प्रतिमा अशी करता येऊ शकते. उदाहरणार्थ झाड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पानं, फुलं किंवा खोड किंवा त्यावरची फांद्या, त्या झाडावर असणारे घरटे या प्रकारचा काही एक आपल्याला प्रतिमा डोळ्यासमोर किंवा घटक यातून उभे राहत असतात. पण कुत्रा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट असा एक कुत्रा समोर येत नाही. मग तो गावठी कुत्रा असू शकतो किंवा एखादा केसाळ दिखाऊ अशा प्रकारचा कुत्र्याची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर राहू शकते किंवा एखाद्या शिकारी कुत्र्याची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर राहू शकते. म्हणजे नेमकेपणाने त्याचा अर्थ आपल्याला प्रतीत होत नाही. किंवा रंग असं म्हटल्यानंतर आपल्याला निश्चित एकच एक रंग आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आणि म्हणून अर्थ म्हणजे प्रतिमा किंवा प्रतीक ही व्याख्या तितकीशी अर्थाच्या संदर्भात आपल्याला योग्य अशी वाटत नाही. त्यामध्ये आपल्याला अर्थ म्हणजे दुसरी एक व्याख्या आपल्याला विचारात घेता येईल, ती म्हणजे अर्थ म्हणजे संकल्पना. आता अर्थ ची ही जी व्याख्या आहे ही एक काही आपल्याला व्यापक अशा अर्थाने आपल्याला लक्षात घ्यावे लागते. संकल्पनेमध्ये अनेक अनुभवांचा एक समुच्चय असतो. उदाहरणार्थ समजा आई हा जर शब्द आपण घेतला तर आपल्या डोळ्यासमोर फक्त एखादी साडी घातलेली किंवा नेसलेली स्त्रीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर किंवा एखाद्या सजीव वस्तूची प्रतिमाच आपल्या डोळ्यासमोर उभी राहत नाही किंवा एवढ्यापुरता हा मर्यादित शब्द राहत नाही. तर आई म्हटल्यानंतर ममता, प्रेम किंवा सुरक्षितेची हमी इत्यादी अनुभवांचा एक समुच्चय आपल्या मनामध्ये जागा होतो. आणि म्हणून अनुभवांचा असा एक समुच्चय म्हणजेच संकल्पना, अशी संकल्पनेची एक व्याख्या आपल्याला करता येईल. अर्थाची एकच एक अशा प्रकारची नीटपणे व्याख्या करता येईलच असं नाही, परंतु
या ज्या अर्थ म्हणजे निर्देश किंवा अर्थ म्हणजे प्रतिमा या व्याख्यांपेक्षा अर्थ म्हणजे संकल्पना ही व्याख्या अर्थाचं स्वरूप सांगण्यासाठी बरंच काही सांगणारी अशा प्रकारची आहे. आता आपण अर्थाचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकाराच्या अनुषंगाने चर्चा करू. आता अर्थाचे मुख्यतः 2 प्रकार पाडलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये शब्दनिष्ठ अर्थ आणि वाक्यनिष्ठ अर्थ. आता यामधला जो पहिला जो प्रकार आहे अर्थाचा तो शब्दनिष्ठ अर्थ त्याचे काही एक विविध प्रकार 7 प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये सांकल्पनिक अर्थ त्याचबरोबर दुसरा जो अर्थ आहे तो म्हणजे गुणव्यंजक अर्थ त्याचबरोबर तिसरा अर्थाचा प्रकार म्हणजे शैलीगत अर्थ आहे किंवा चौथा भावपर अर्थ हा एक शब्दनिष्ठ अर्थाचा प्रकार आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर परावर्तित अर्थ हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्याचबरोबर साहचर्य अर्थ आणि विषय अर्थ असे काही अर्थाचे आपल्याला प्रकार सांगता येतात. या शब्दनिष्ठ अर्थाच्या प्रकारांचा आपण विस्तृत अशा प्रकारचा विचार आपण करूयात. त्यामध्ये पहिलं जे शब्दनिष्ठ अर्थाचा प्रकार आहे तो म्हणजे सांकल्पनिक अर्थ. आता सांकल्पनिक अर्थ म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे एखाद्या शब्दकोशामध्ये शब्दाचा जो अर्थ दिलेला असतो तो अर्थ म्हणजेच सांकल्पनिक अर्थ असं त्याला आपण म्हणतो. याला शब्दाचा अंगभूत अर्थ सुद्धा असं सुद्धा म्हणता येईल. संस्कृत परंपरेमध्ये याला अभिधा असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जो काही अर्थ दिलेला आहे तोच शब्दाचा मूळ अर्थ अशा अर्थाने सांकल्पनिक अर्थ त्याला आपण म्हणतो. अर्थघटक सांकल्पनिक अर्थघटक स्वरूपामध्ये तो आपल्याला मांडता येतो. अर्थघटक निवडून त्याची काही अधिक आणि वजा अशी चिन्ह देऊन चौकोनी कंसामध्ये त्याची एक मांडणी आपल्याला करता येते आणि त्याचा एक सांकल्पनिक अर्थ आपल्याला दाखवता येतो. त्याची काही ते एक निश्चिती किंवा अर्थघटकाची निश्चिती करण्यासाठी जात आणि व्यवच्छेदक लक्षण ही सूत्र सुद्धा सहाय्यभूत ठरत असतात. तर याच्या मध्ये आपल्याला एक काही त्याचे एक सूत्र जे आहे त्या सूत्राचा विचार जर आपण केला की अर्थ सांगणे आणि त्यासाठी अर्थघटक निश्चित करणे हे 2 सूत्राप्रमाणे केले जातं. त्यामध्ये ती वस्तू सचेतन आहे का की अचेतन आहे हे पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागतं. त्याचबरोबर त्या वस्तूची लिंग निश्चिती ही आपल्याला करावी लागते. म्हणजे लिंग निश्चितीमध्ये ती नर आहे की मादी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण लिंगांची निश्चिती करतो पुरुष किंवा स्त्री त्या पद्धतीने नर किंवा मादी अशा पद्धतीने ती जो शब्द किंवा जी आपण वस्तू घेणार आहोत त्याची लिंग निश्चिती ही करावी लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी दुसरा महत्त्वाचा जो मुद्दाचा विचार आपल्याला करावा लागतो सांकल्पनिक अर्थामध्ये अर्थ निश्चित करताना तो प्रौढ आहे की अप्रौढ आहे. म्हणजे प्रौढ म्हणजे आपण विशेषतः प्रौढ असं म्हटल्यानंतर आपल्याला एक वयस्कर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते किंवा वयाने मोठी असणारी व्यक्ती प्रौढ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर राहते. अप्रौढ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बाल किंवा लहान मूल अशा पद्धतीने तो शब्द आपल्याला घ्यावा लागतो ते दर्शवावा लागतो. आता अचेतन असल्यास तिचा उपयोग निर्देशित हा करावा लागतो आणि प्रक्रिया असल्यास क्रियेचे स्वरूप आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्ट करावे लागते. असे काही निकष ठरवून आपल्याला अर्थघटक हे निश्चित करता येतात. त्यामध्ये त्याचं जर उदाहरण आपण बघितलं तर पुढील काही शब्दांच्या सांकल्पनिक अर्थ आणि अर्थघटक वापरून आपल्याला त्याचं अर्थघटक दाखवता येईल. समजा एक गट आपण घेतलेला आहे त्यामध्ये पुरुष हा शब्द घेतलेला आहे किंवा वस्तू म्हणून आपण त्याच्याकडे बघू. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर अधिक चेतन अधिक माणूस अधिक प्रौढ आणि अधिक नर अशा पद्धतीचे ते कंसामध्ये दिलेले आहे. म्हणजे पुरुष असं म्हटल्यानंतर तो चेतन आहे तो माणूस आहे तो प्रौढ आहे आणि तो नर आहे असं आपल्याला त्याच्यामधून लक्षात येतं. त्याचबरोबर जर स्त्री आपण घेतलं तर स्त्री सुद्धा म्हणजे चेतन आहे ती माणूस सुद्धा आहे आणि प्रौढ असं सुद्धा आपल्याला तिच्याबद्दल विचार करावा लागतो आणि
नर इथे मात्र आपल्याला वजाचं चिन्ह दिसतं आहे, म्हणजे ती एक मादी आहे. या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार इथे अर्थाच्या बाबतीत करता येतो. आता मुलगा किंवा मूल असं जेव्हा मुलगा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो चेतन आहे, तो माणूस पण आहे. पण मुलगा म्हटल्यानंतर तो प्रौढ असणार नाही, म्हणून आपल्याला तिथे वजा चं चिन्ह आपल्याला प्रौढच्या ठिकाणी दिसतं. म्हणजे तो प्रौढ नाही आहे आणि तो मुलगा म्हटल्यानंतर तो नर आहे, असं आपल्याला याच्यातून दाखवता येऊ शकतं. म्हणून सांकल्पनिक अर्थाच्या बाबतीमध्ये असा त्याचा विचार करता येतो. त्याच्यामध्ये गाय हा शब्द जर आपण घेतला तर गाय ही चेतन आहे, म्हणजे सजीव आहे, परंतु ती माणूस नाही आहे. म्हणून माणूसचे तिथे आपल्याला ऋण चिन्ह दिसतं आहे. ती प्रौढ किंवा बाल अशा स्वरूपाची असू शकते, म्हणून प्रौढ आपण असू शकते आणि ती मादी आहे, म्हणून नरच्या बाबतीमध्ये आपण वजा चिन्ह केले. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एक विश्लेषण सांकल्पनिक अर्थाचं करता येऊ शकतं. त्यामध्ये हे सगळे अर्थ निश्चित करण्यासाठी आपण काय केलं की त्याच्यामध्ये चेतन, माणूस, प्रौढ आणि नर हे एक 4 अर्थ घटक घेतले आणि त्याच्या माध्यमातून या पुरुष, स्त्री, मुलगा आणि गाय या शब्दांचा एक अर्थ निश्चित किंवा अर्थ निश्चित करण्यासाठी या 4 अर्थ घटकांचा विचार आपण केला. आता इथे प्रौढ जो शब्द आहे त्याच्याऐवजी बाल आणि लहान किंवा आणि मादी हे अर्थघटक निश्चित केले असते किंवा घेतले असते तर त्याचं वर्णन जे आहे ते पुढील प्रमाणे म्हणजे कसं झालं असतं की तर त्याच्यामध्ये हे पहा, पुरुष हा चेतन आहे, माणूस आहे, परंतु तो बाल नाही आहे, म्हणून बालचं ऋण बाल म्हणजे वजाचं चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, किंवा ती मादी सुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा एक अर्थ लावता येतो. किंवा मुलगीच्या बाबतीमध्ये जर आपण घेतलं तर चेतन आहे, माणूस आहे, ती बाल आहे आणि मादी आहे. म्हणजे इथे आपल्याला या दोन्ही वेगळ्या अर्थाने कसं त्याची अर्थनिश्चिती करता येते हे आपल्याला लक्षात येतं. आता शब्दनिष्ठ अर्थाचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे गुणव्यंजक अर्थ. गुणव्यंजक अर्थ म्हणजे काय, तर शब्दाला मूळ सांकल्पनिक अर्थापेक्षा एक वेगळाच असा अर्थ प्राप्त होतो, त्याला गुणव्यंजक अर्थ असं म्हणतात. आता गुणव्यंजक अर्थ रूढीने पसरत जाऊन सांकल्पनिक अर्थाबरोबर त्या शब्दाला ते अर्थ चिकटत असतं. आता मूळ शब्दापेक्षा वेगळा असा एक अर्थ प्राप्त होणं म्हणजे त्याला काही एक गुण जोडलं जाणं हा एक त्याच्यामध्ये भाग. आता त्याचं उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर पुढे एक 2 वाक्य आहे. पहिलं वाक्य आहे, तुझी ती भवानी टाकून बोलली, असा एक वाक्य आहे. आता याच्यामध्ये भवानी हा महत्वाचा शब्द आहे आणि त्याच्यावरती आपण जर विचार केला तर किंवा दुसरं जे वाक्य आहे त्याला हे काम जमणार नाही, तो अगदी गोपाळ आहे. आता याच्यामधला हा गोपाळ शब्द आहे. आता या गुणव्यंजक अर्थाचा विचार आपल्याला करताना पहिल्या वाक्यामध्ये तुझी ती भवानी टाकून बोलली या वाक्यामधला भवानी ह्या शब्दाचा आणि त्याला हे काम जमणार नाही, तो अगदी गोपाळ आहे, या वाक्यामधल्या गोपाळ या शब्दाचा सांकल्पनिक अर्थ आपल्याला सांगता येतो. आणि त्यामध्ये भवानी हा जो शब्द आहे तो चेतन आहे, तो माणूस म्हणून सुद्धा त्याचा विचार आपल्याला करता येतो. भवानी ही मादी आहे, म्हणजे तिच्या लिंगाच्या बाबतीत विचार जर केला आणि ते एक विशेष नाम आहे. पण त्याच्या पुढे जाऊन ती एक शूर देवता म्हणून सुद्धा भवानीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो किंवा नाही, अशा अर्थाने आपल्याला त्याचं एक अर्थनिश्चिती करता येते. आता पहिल्या वाक्यामध्ये हा शब्द सांकल्पनिक अर्थाने वापरला न जाता तुझी ती भवानी टाकून बोलली हा जो शब्द आहे तो आपल्याला सरळ सरळ अर्थाने तो वापरलेला नाही आहे, तर त्याच्यामध्ये भांडखोर स्त्री म्हणून किंवा एक शिष्ट स्त्री म्हणून किंवा एक आगाऊ स्त्री आहे अशा अर्थाने तो शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे. तो शब्दाचा अर्थ मुळात आपल्याला
एक गुणव्यंजक अर्थाने आपल्याला तो अर्थ लक्षात घ्यावा लागतो. त्याच पद्धतीने गोपाळ या शब्दाबाबतीत सुद्धा आपल्याला तसंच विचार करावा लागतो. गोपाळच्या बाबतीमध्ये जे सूत्र आहे ते म्हणजे गोपाळ एक हा म्हणजे चेतन आहे, तो माणूस आहे, पण तो मादी नाही आहे. ते विशेष नाम आहे आणि नाही सुद्धा. पण त्याच्यापुढे तो गोपाळ हा गुराखी सुद्धा असू शकतो आणि तो श्रीकृष्ण हा देव पण असू शकतो. आता याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये जे वापरलेलं आहे ज्या आपण सुरुवातीचं वाक्य पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये हा जो शब्द आहे तो दुसऱ्या वाक्यात दिलेल्या सांकल्पनिक अर्थाने वापरला गेलेला नाही. तर तो काय म्हणजे तो श्रीकृष्ण या अर्थाने वापरलेला नाही किंवा तो गुराखी या अर्थाने त्या वाक्यामध्ये तो शब्द प्रयोग वापरलेला नाही. तर तो शब्द बावळट किंवा वेंधळा किंवा गोपाळ म्हणजे तू खूप म्हणजे गोपाळ आहेस याचा अर्थ फार लहान आहेस, बावळट आहेत, वेंधळा आहेत, अशा एका वेगळ्या अर्थाने तो वापरला गेलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ ते एक गुणव्यंजक अर्थ आहे. म्हणजे सांकल्पनिक अर्थाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा असा एक अर्थ म्हणजेच त्याला आपण गुणव्यंजक अर्थ असं आपण म्हणतो. पुढचा एक अर्थ चा प्रकार आहे शब्दनिष्ठ अर्थाचा प्रकार तो म्हणजे शैलीगत अर्थ. आता शैलीगत अर्थ ची जर व्याख्या आपण करायची झाली तर ती अशी करता येईल की नेमका बोलणारा कोण आहे किंवा ऐकणारा कोण आहे, त्यांचा परस्पर संबंध एकमेकाशी काय आहे किंवा त्यांच्या बोलण्याचा विषय आणि हेतू कोणता आहे यानुसार त्याचं संप्रेषण बदलतं आणि शब्दाचा अर्थ बदलतो. अशा अर्थांना शैलीगत अर्थ असं आपण म्हणतो. म्हणजे एकूणच शैलीगत अर्थाच्या महत्त्वाचा जो मुद्दा आपल्याला लक्षात येतो की याच्यामध्ये बोलणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे आणि त्यांचा एकमेकाशी परस्पर संबंध काय आहे आणि ते कोणत्या विषयावर बोलत आहेत आणि त्या बोलणारा जो विषय आहे तो कोणत्या हेतूने बोलला गेलेला आहे आणि म्हणून हे संप्रेषण कसं चालतं त्यावर तो शब्दाचा अर्थ हा बदलत असतो आणि म्हणून त्याला आपण शैलीगत अर्थ असं आपण म्हणतो. आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं की खाणे, गिळणे, ओरपणे, हादळणे हे जे सारे क्रियापदांचा अर्थ जर आपण सरळ सरळ घेतला तर सांकल्पनिक अर्थाने जर घेतला तर खाण्याची कृती असा त्याचा सरळ अर्थ आहे. पण याचा विचार जर आपण केला तर खाण्याच्या अर्थाने वेगवेगळे शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो. त्यावेळेस खाणे हा शब्द सरळ अर्थाने वापरला जातो, पण गिळणे हा शब्द त्याच्यामध्ये गिळून घे किंवा हे समोर तुला वाढलेला आहे गिळ याचा अर्थ एक राग व्यक्त निर्माण झालेला अशा पद्धतीने ते अर्थ आपल्याला बदलत असतात, परिस्थितीनुरूप बदलत असतात. शैलीगत अर्थामध्ये आपण दुसरं एक उदाहरण पाहू. उदाहरणार्थ समजा मुलगी, बाळी, कन्या, सुपुत्री या शब्दांच्या संकल्पनेने अर्थ सारखा जरी असला तरी त्याच्या वाक्यामध्ये वापर वेगवेगळे असतात. हे आपल्याला शैलीगत किंवा त्या शब्दाचे शैलीगत अर्थ आपल्याला वेगवेगळे असे दिसतात. मुलगी हा शब्द जर वाक्यात वापरला तर सरळ सरळ त्या मुलगी. बाळी हे शब्द वापरला तर वेगळ्या अर्थाने आपल्याला घेता येऊ शकतो किंवा कन्या हा शब्द सुद्धा शब्दामध्ये एखाद्या वाक्यामध्ये वापरला तर तो वेगळ्या अर्थाने सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ प्रतीत होताना दिसतो किंवा सुपुत्री हा शब्द सुद्धा वाक्यामध्ये एखाद्या वापरला तर त्याचा बाळी या शब्दप्रयोगाचाच अर्थ होईल असं नाही, म्हणून त्याचे एक अर्थ आपल्याला बदलताना दिसतो. याचा अर्थ की एकाच अर्थाचे जे वेगवेगळे पर्यायी शब्द उपलब्ध असतात त्यांतील एकायोग्य शब्दाची निवड करणं म्हणजे आपण त्याला शैली असं म्हणतो. म्हणून तो शैलीगत अर्थ असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एकाच अर्थाचे जे शब्द आहेत त्या शब्दामधून आपण वाक्यामध्ये कुठल्या तरी एका शब्दाची निवड करतो आणि तो शब्द त्या ठिकाणी अर्थपूर्ण असतो आणि त्याचा एक विशिष्ट अर्थ प्रतीत होत असतो. म्हणून हा एक शैलीगत अर्थ हा एक प्रकार अर्थाचा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये आणखी काही आपल्याला समजा उदाहरणार्थ ठाव ठिकाणा, मुक्काम, वस्ती, वास्तव्य
हे शब्द एकाच अर्थाचे आहे. पण तुझा मुक्काम आता कुठे आहे असं जर म्हणलं तर नेमकं तू कुठे राहणार किंवा अमकी अमकी जमात कुठे वस्ती करून राहिलेली आहे. म्हणजे राहण्याचाच परंतु वेगळ्या अर्थाने किंवा तुमचं वास्तव्य कुठे आहे किंवा त्यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळी वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतात आणि त्याचं मूळ ह्या ज्या चारही शब्दांचा अर्थ मात्र एकाच अर्थाने आहे. परंतु वाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यानंतर त्याचा अर्थ कसा बदलतो ही गोष्ट म्हणजे त्याची एक शैली आपल्याला लक्षात येते. त्याच पद्धतीने आणखी आपल्याला एक त्याचं उदाहरण घेता येईल. ते म्हणजे झोपडी, घर, बंगला आणि वाडा. हे जे चार शब्द आहेत ती राहण्याची अशा प्रकारची वस्तू किंवा राहण्याचं हे आहे. तर त्याच्यामध्ये झोपडी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर गरीब किंवा एखादी छोटीशी अशा प्रकारची बनवलेली अशा प्रकारची दिसते. घर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक घराची प्रतिमा येते. परंतु बंगला म्हटल्यानंतर काही एक मोठे अशा प्रकारची वास्तू आणि ती आपल्या डोळ्यासमोर येते. वाडा म्हटल्यानंतर आणखी एक वेगळ्या पद्धतीचा वास्तू आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणून याचा जेव्हा वाक्यामध्ये वापर आपण करतो तेव्हा ती राहण्याची जागा आहे. परंतु राहण्याच्या जागेच्या संदर्भामध्ये हे वेगवेगळे शब्द जेव्हा आपण वेगवेगळ्या अर्थाने किंवा वेगवेगळ्या याच्यानुसार परिस्थितीनुसार जर वापरले तर त्याचा एक वेगवेगळा अर्थ आपल्याला त्याच्यातून प्रतीत झालेला आपल्याला दिसतो किंवा त्याची एक म्हणून आपण त्याला शैलीगत अर्थ अशा पद्धतीने आपल्याला त्याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपण समजा मास्तर असं म्हटलं किंवा गुरुजी म्हटलं किंवा सर म्हटलं तर याच्यामध्ये सुद्धा एकतर मास्तर, गुरुजी आणि सर हा शब्दप्रयोग जो वापरला गेलेला आहे ते एक शिक्षक किंवा शिकवण्याच्या कोणीतरी व्यक्ती अशा पद्धतीने आपण सरळ सरळ अर्थाने घेतो. परंतु मास्तर हा शब्द वापरला किंवा गुरुजी शब्द वेगळ्या शब्दामध्ये वापरला किंवा सर शब्द वापरला तर तरी सुद्धा त्याचा अर्थ वेगळा असा आपल्याला निघताना दिसतो आहे. त्यानंतर पुढचं जे आपल्याला पुढचा जो शब्दनिष्ठ अर्थाचा प्रकार आहे तो म्हणजे भावपर अर्थ. आता भावपर अर्थ म्हणजे काय तर कोणत्याही भाषेच्या संप्रेषण व्यापार केवळ विधानांनी नियंत्रित झालेला नसतो. तर भाषेत अनेक चढउतार येत असतात आणि शब्द आणि वाक्य यांच्यावर आघात करून सूरनियोजन करून संप्रेषणाची एक परिणामकारकता वाढवली जाते. सूरनियोजन, बलाघात किंवा चढउतार यामुळे काय होतं मूळ वाक्यांचे आणि त्यातील शब्दांचा अर्थ हा बदलतो आणि अशा ज्या बनणाऱ्या अर्थास आपल्याला भावपर अर्थ असं म्हणतात. म्हणजे एखादा शब्द किंवा एखाद्या वाक्य आहे त्याच्यावर जर आपण आघात देऊन जर उच्चारलं तर त्याचा अर्थ हा बदलत असतो. म्हणजे सुरावली किंवा बलाघात हे जे गोष्टी आहेत याच्यावरून त्या वाक्याचा अर्थ किंवा शब्दाचा अर्थ बदलतो. त्याला आपण भावपर अर्थ असं आपण म्हणू शकू. त्याचं एक उदाहरण आपण बघू. समजा उदाहरणार्थ एक व्यक्ती जर असं म्हटलं ते बघ तुझे काका आलेत. आता इथे लगेच समोरचा व्यक्ती जर म्हणला खरंच तर म्हणजे काय. आता हे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत पण त्याच्यातला जो अर्थ आहे किंवा हा जो संवाद आहे या संवादामध्ये खरंच हा या पदामध्ये मूळ अर्थापेक्षा काही एक आश्चर्य किंवा त्याच्यावर जर जोर देऊन खरंच असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काही एक आश्चर्य किंवा उत्सुकता आहे किंवा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याचा असा तो अर्थ आपल्याला लक्षात येईल. म्हणजे खरंच या शब्दावर जोर दिल्यानंतर आपल्याला काही एक आश्चर्य झालेलं आहे किंवा आश्चर्याच्या अनुषंगाने वापरलेला आहे. त्याचबरोबर काय झालेलं आहे त्याच्यामुळे खरंच या शब्दावरती जोर दिल्यानंतर तर काय झालं अर्थ बदललेला. तर म्हणजे काय याचा अर्थ मग मी काही खोटं सांगतोय की काय असा त्याचा एक म्हणजे तर म्हणजे काय असं जेव्हा वापरला शब्द वापरला तेव्हा त्याच्या पाठीमागे एक अर्थ असा दडलेला आहे. मग मी काय खोटं सांगतो की काय असा त्याचा झालेला अर्थ आपल्याला दिसतो. आणि म्हणून असे जे अर्थ आहेत त्याला आपण
भावपर अर्थ असं आपण म्हणतो. आता आणखी एक वाक्य याच्याबद्दल आपण उदाहरण म्हणून घेऊ. समजा फार छान वागलास. हे एक वाक्य जर आपण घेतलं आणि हे वाक्य एका वेगळ्या सुरात उच्चारलं तर त्याचा अगदी विरुद्ध असा अर्थ होतो. म्हणजे फार छान वागलास म्हणजे असं जर जेव्हा जोर देऊन त्या वाक्यावर जर आपण बोललो तर आपल्याला असं लक्षात येतं की फार छान वागलास म्हणजे खूप चांगला वागलास असा तो अर्थ प्रतीत होत नाही, तर म्हणजे त्याच्या विरुद्ध अर्थी असा तो शब्द किंवा त्याचा अर्थ आपल्याला प्रतीत झालेला दिसतो. म्हणजे वाईट वागलास अशा अर्थाने त्याच्यातून अर्थ प्रतीत होतो. म्हणजे त्याच्यातून एक भाव जो आहे तो प्रतीत झालेला दिसतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या वाक्यावरती जेव्हा जोर देऊन ते वाक्य उच्चारतो तेव्हा त्याचा तो अर्थ सरळ सरळ अर्थ राहत नाही, तर त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा अर्थ प्रतीत होत होतो. हा आपण ह्या फार छान वागलास या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. आता परावर्तित अर्थ हा एक पुढचा प्रकार आहे. आता परावर्तित अर्थ म्हणजे काय, तर संवाद चालू असताना एखादा बोलणारा म्हणजे वक्ता ज्या अर्थाने बोलत असतो तोच अर्थ किंवा तो अर्थ लक्षात न घेता ऐकणारा जो आहे ज्याला आपण श्रोता म्हणतो तो श्रोता दुसराच अर्थ कुठला तरी एक अर्थ गृहीत धरत असतो. त्यामुळे बोलणाऱ्याच्या मनामधला जो अर्थ आहे किंवा त्या अर्थाला ऐकणाराच काय करतो वेगळाच अर्थ देत असतो. अशा अर्थाला आपण काय म्हणतो परावर्तित अर्थ असं म्हणतो. असं बऱ्याच वेळा आपल्या बोलताना किंवा संवाद होताना आपल्याला बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या प्रसंग किंवा अशा प्रकारचे घटना आपल्या बाबतीत सुद्धा संवाद चालू असताना घडत असतात. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा तो ज्या अर्थाने बोलत असतो तो अर्थ मात्र त्याच्या श्रोत्याच्या मनामध्ये किंवा श्रोता लक्षात घेईल असं काही नसतं. तो वेगळाच अशा प्रकारचा काही एक अर्थ मनामध्ये धरू शकतो आणि म्हणून त्या अर्थाला आपण परावर्तित अर्थ असं आपण म्हणतो. आता याचा एक उदाहरण आपण घेऊ की एक वाक्य असं आहे, ते भगत आहे. आता भगत आहे असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक तर भगत म्हणजे साधू किंवा भक्त असं समोर येतं. म्हणजे समजा मी असं म्हटलं की ते भगत आहे. आता याच्यामध्ये भगत या अर्थाने मी आडनाव अर्थाने जर ते वाक्य उच्चारलेलं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या किंवा श्रोता म्हणून तुमच्या मनामध्ये तो एक साधू आहे किंवा भक्त म्हणून भगतचा अर्थ आपण तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने परावर्तित अर्थाच्या बाबतीत म्हणजे बोलणारा एका अर्थाने बोलतो किंवा ज्या अर्थाने बोलतो तोच अर्थ ऐकणारा घेईल असं नाही किंवा श्रोता घेईल नाही, तो वेगळ्या अशा प्रकारचा अर्थ मनामध्ये गृहीत धरत असतो. आता दुसरं एक उदाहरण आपण याच्या संदर्भात घेऊ. समजा असं एक वाक्य आहे की तो कालच गेला. आता या वाक्यामध्ये अचानक जो वक्ता आहे तो काय गृहीत धरेल की तो बाहेरगावी गेलेला आहे अशा पद्धतीने त्याला ते वाक्य वापरलेलं आहे. पण तो कालच गेला असं जेव्हा एखादा वक्ता उच्चारतो तेव्हा समोरचा जो ऐकणार आहे त्याला कदाचित धक्का बसण्याची शक्यता आहे. का, तर त्याला वाटेल तो गेला म्हणजे वरच गेला म्हणजे तो वारला किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एखादा वक्ता बोलतो तेव्हा त्याच्या मनात असलेला जो अर्थ आहे तो अर्थ सरळ सरळ अर्थ असतो, परंतु समोरच्या व्यक्तीला जेव्हा त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा अर्थ वेगळा अशा प्रकारचा तो मनामध्ये गृहीत धरतो तेव्हा त्याचा परावर्तित अर्थ असा आपण त्याला घेतो. त्यामध्ये आणखी आता याच्यामध्ये ज्या भक्ताच्या बाबतीचे उदाहरण आपण बघितलं होतं की ते भगत हे आडनाव असं गृहीत धरून बोलतो, पण याच्यामध्ये ऐकणारा भक्त असा जो अर्थ आहे तो गृहीत धरतो आणि बोलणारा बाहेर गावी गेलेला आहे असं सांगतो. यामध्ये ऐकणारा मात्र कालच वारला असं तो गृहीत धरतो. म्हणून मूळ आशय हा वेगळ्याच
स्वरूपामध्ये प्रगट होताना दिसतो. म्हणूनच मी म्हटलं की परावर्तित अर्थ जो आहे तो बोलणाऱ्या वक्ता ने जो अर्थ बोललेला आहे तो अर्थ ऐकणारा च्या मनामध्ये नसतो, तर तो वेगळा असा अर्थ गृहीत धरतो, म्हणून त्याला आपण परावर्तित अर्थ असं आपण म्हणतो. आता त्याच्यामध्ये पुढचा जो अर्थाचा प्रकार आहे तो म्हणजे साहचर्य पर अर्थ. शब्दनिष्ठ अर्थाचा हा एक महत्वाचा प्रकार मानला गेलेला आहे. आता याच्यामध्ये काय, तर भाषेतील काही शब्दांचं उपयोजन जे आहे ते एकमेकाशी इतकं संबंधित असतं किंवा इतकं घनिष्ठ असतं की ते शब्द एकमेकांना अगदी जोडून येतात. त्यांच्यातील साहचर्याचे संबंध हे अतूट असे असतात. आणि म्हणून मरण उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर की मरण प्राय वेदना म्हणजे मरण प्राय वेदना हा जोडूनच अशा प्रकारचा तो शब्द येतो. किंवा दुःखद निधन. आता दुःखद निधन, निधन या शब्दाला आपण दुसरा शब्द काही वापरू शकत नाही, त्याला दुःखद निधन असा जोडून शब्द येतो. किंवा टिंगल टवाळी. आता टवाळीला टिंगल हा शब्द जोडून आलेला आहे. किंवा मंदिराचा कळस, कारण दुसरा काही कळस असण्याचं काही कारण नाही आणि म्हणून तो मंदिराचाच कळस, म्हणून मंदिराचा हा शब्द कळसला जोडून येतो. किंवा साष्टांग दंडवत अशा प्रकारचा शब्द आहे. तर याच्यामध्ये आपण जेव्हा पत्र वगैरे लेखन करत असतो तेव्हा आदरणीय व्यक्तीला म्हणजे आपल्या वडीलधारी व्यक्तीला आपण साष्टांग दंडवत असा शब्द प्रयोग, नुसता दंडवत शब्द वापरत नाही तर त्याला आपण साष्टांग हा शब्द जो. किंवा गोड पापा आहे की नाही, एखाद्याला गोड गोड पापा असं म्हणतो आपण आहे की नाही, म्हणजे गोड पापा हा शब्द जोडून आलेला आहे. किंवा शुभ आशीर्वाद, फक्त आशीर्वाद नाही तर शुभ आशीर्वाद, म्हणजे शुभ या शब्दातून चांगले आशीर्वाद असा एक शब्द त्याला जोडून येतो. म्हणजे आशीर्वाद म्हटलं की शुभच, याच्यामध्ये वाईट आशीर्वाद असा काही अर्थ याचे काही कारण नाही, म्हणून शुभ आशीर्वाद असा तो एकमेकाशी जोडून संबंध. म्हणजे भाषेतील काही शब्दांचं उपयोजन करताना आपल्याला इतकं संबंधित किंवा घनिष्ठ किंवा अतूट असतं ते आपल्याला या शब्दामधून या उदाहरणामधून त्या शब्दाचं एक सहचर्य आपल्याला दिसतं, ते अतूट कसं आहे हे दिसतं. आता याच्यामध्ये कळस किंवा हे जे कळसाच्या बाबतीत आपण जे उदाहरण घेतलं मंदिराचा कळस आहे किंवा आशीर्वाद शुभ, या सगळ्या गोष्टीत आपल्याला या साहचर्य पर अर्थ त्याला आपण म्हणतो. आता हे साहचर्य जे अर्थ आहेत किंवा अर्थाच्या प्रकाराचा विचार आपण केला तर व्याकरणिक पातळीवर देखील आपल्याला ते तसं त्याचा अर्थ असल्याचं दिसतं. उदाहरणार्थ जर तर हा शब्द जोडून येतो. किंवा जो तो किंवा जे ते जसे तसे असे शब्द आपल्याला जोडून येतात. म्हणजे एखादं वाक्य जर तू माझ्या सोबत आला तरच मी उद्या तुझ्या सोबत येईल आहे की नाही, अशा पद्धतीने म्हणजे वाक्यामध्ये जर जर आला तर तो तर येणार, कुठेतरी तो येतच असतो. किंवा जो आणि तो अशा पद्धतीचे शब्द जे ते शब्द आहेत किंवा जसे तसे अशा पद्धतीच्या या जोड्या ज्या आहेत या वाक्यामध्ये मिळूनच येत असतात. म्हणजे त्यांचं ते अतूट अशा प्रकारचं नातं या जोड्यांचं असतं. आणि ते हे ज्या जोड्या आहेत जर तर किंवा जो तो किंवा जे ते किंवा जसे तसे ह्या ज्या जोड्या आहेत त्या दोन वाक्य जोडण्यासाठी त्यांचं एक अतूट अशा प्रकारचं साहचर्य असतं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून साहचर्य अर्थ हा एक अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला घनिष्ठ दोन शब्द किंवा त्या शब्दाचं उपयोजन करताना घनिष्ठ अशा प्रकारचं अतूट अशा प्रकारचं नातं दर्शवणारा आहे. त्यानंतर विषय अर्थ. आता विषय अर्थ हा एक याचा शब्दनिष्ठ अर्थाचा प्रकार आहे. आता विषय अर्थ म्हणजे काय, तर वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे दोन भाग असतात. म्हणजे वाक्याचा मुख्य विषय आणि त्या विषयास आवश्यक असणारा तपशील. आता या दोन भागाचा विचार आपण करताना वाक्याचा मुख्य विषय आणि त्या विषयास आवश्यक असणारा तपशील यालाच व्याकरणिक भाषेमध्ये किंवा व्याकरणामध्ये उद्देश्य आणि विधेय असे दोन घटक म्हणजे वाक्याचे असतात. आता उद्देश आणि विधेय याच्यात मांडणी जर बदल केला तर काय होतं, वाक्याचा मूळ अर्थ बदलून वेगळाच अशा प्रकारचा एक अर्थ प्राप्त होतो, त्याला आपण विषय अर्थ असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये या दोन वाक्य जी आहेत
की एका वाक्यातले दोन घटक हे महत्वाचे, म्हणजे उद्देश आणि विधेय. तर त्याचा आपल्याला विचार त्याच्यामध्ये करतात. आता समजा उदाहरणार्थ आपण असे उदाहरण घेतलं की पाऊस पडत होता तेव्हा तो आला. या वाक्यामध्ये पाऊस पडत होता हा मुख्य अर्थ आहे, म्हणजे याला आपण उद्देश असं आपण म्हणू. वाक्याचा हा काय झाला, मुख्य विषय झाला. पण तेव्हा तो आला हा काय झाला, हा दुसरा अशा प्रकारचा अर्थ झालेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या वाक्यातील संघटकाची जागा ही बदललेली दिसते. मुख्य त्याच्यातला जो अर्थ आहे तो बदललेला दिसतो. आता दुसऱ्या वाक्यामध्ये ते पहा, तो आला तेव्हा पाऊस पडत होता. या वाक्यामध्ये अर्थ हा पूर्णपणे झालेला नाही, किंवा दुसऱ्या वाक्यात तो आलाय हा मुख्य अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. शब्दांवरील आघात बदलला किंवा त्याचा पदक्रम बदलला तर वाक्यातला मुख्य अर्थ कसा बदलू शकतो हे आपल्याला लक्षात येतं. याच्यामध्ये शब्दनिष्ठ अर्थ हा एक त्याच्यातल्या काही संकल्पना याचा विचार आपण आता करू. समान अर्थता. समान अर्थता याच्यामध्ये दोन शब्दातील सांकल्पनिक अर्थ जेव्हा सारखा असतो तेव्हा त्याला आपण समानार्थता असं म्हणतो. उदाहरणार्थ स्त्री, बाई या अर्थाने आपण त्याला समानार्थता शब्द म्हणतो. आता त्याच्यामधला दुसरा जो शब्दनिष्ठ अर्थातली काही संकल्पना ती म्हणजे अनेकार्थता. काही वेळा भाषेतील शब्दांचे रूप सारखे असते पण त्याचा अर्थ हा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ नदीतला गोटा, नारळ गोटा किंवा चमन गोटा. आता या तीन वेगवेगळ्या वाक्यामधला गोटा हा शब्द जो आहे तो याच्यातून आपल्याला काय करतो, वेगळा अर्थ, म्हणजे एकसारखा अर्थ जरी असला गोट्या या शब्दाचा तरी नदीतला गोटा, नारळ गोटा आणि चमन गोटा हे वेगवेगळे अशा प्रकारचे अर्थ आपल्याला त्याच्यातून प्रतीत झालेले दिसतात. त्यामधला आणखी एक पुढचा घटक म्हणजे अर्थसमावेश. म्हणजे एका शब्दाच्या अर्थात दुसऱ्या अर्थाचा समावेश असतो. उदाहरणार्थ स्त्री हा जर घटक घेतला तर त्याच्यामध्ये माणूस, प्रौढ, मादिस यामध्ये स्त्री या शब्दाचा अर्थ घटकात माणूस हा अर्थ घटक आपल्याला समाविष्ट केलेला आहे. म्हणजे पुरुष म्हणजेच फक्त माणूस अशा भाग याच्यामध्ये नाही, तर स्त्री ही सुद्धा माणूस आहे अशा अर्थाने तो आपल्याला अर्थ घटक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये अर्थविरोध आणखी हा एक संकल्पना त्याच्यामधली आहे. या संकल्पनेमध्ये दोन शब्दांचा अर्थ घटकात किमान एक अर्थ घटक जर विरोधी असेल तर ते विरुद्ध अर्थाचे शब्द होतात. त्याच्यामध्ये आता स्त्री, माणूस, प्रौढ आणि मादी. त्याचे पुरुष जे आहे ते माणूस, प्रौढ आणि वजा मादी. तर आता काय होतं तर काही वेळा तो बहुविध अशा प्रकारचा तो असतो. म्हणजे एकापेक्षा अधिक विरोधी शब्द हे असू शकतात. जसं की तांबडा, काळा, पांढरा, निळा हे काय आहे, हे रंग आहे. काही वेळा हा विरोध ध्रुवात्मक असतो, म्हणजे दोन विरोधी टोकामधील छटांचा असतो. उदाहरणार्थ लठ्ठ आणि हडकुळा ही दोन टोके आहेत. यामध्ये जाड, सडपातळ, बारीक या शक्यता हडकुळा आणि लठ्ठ याच्यामध्ये येऊ शकतात. काही वेळा अर्थातील विरोधी दिशा दाखवणारा जो भाग आहे तो व्यसात्मक स्वरूपाचा सुद्धा असू शकतो. मग शब्दनिष्ठ अर्थामध्ये अर्थविरोध ही एक संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तर आता याच्यामध्ये उदाहरणार्थ वर खाली किंवा शिक्षक आणि विद्यार्थी, डावा आणि उजवा अशा पद्धतीचे विरुद्ध अर्थाचे शब्द आपल्याला याच्यामध्ये